पुण्यातील नीरा ग्रामपंचायतीची माजी सदस्य रेवती भोसले या तरुणीची MPSC द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस दलातील PSI पदासाठी निवड झालीय। रेवती भोसले हिने नीरा ग्रामपंचायत सदस्य असताना लक्षणीय कामे केली होती। त्यासोबतच ती MPSC परीक्षेसाठी तयारी करत होती। तिच्या प्रयत्नांना यश आलं असून पोलीस उपनिरीक्षक या पदावर तिची नियुक्ती झालीय। सध्या तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू असून रेवती आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। खरं तर तिला व्हायचं होतं PSI, पण ती झाली ग्रामपंचायत सदस्य। मात्र तिनं आपलं ध्येय सोडलं नाही, आपल्या ध्येयाला ती चिटकून राहिली, अभ्यास केला, परीक्षा दिल्या आणि तिनं आता PSIची पोस्ट प्राप्त केली। नीरेतील रेवती भोसले खरं तर मागील काळामध्ये ती नीरा ग्रामपंचायतीची सदस्य होती आणि सदस्य पदाच्या काळात देखील तिनं अत्यंत चांगलं काम केलं होतं। यानंतर सदस्य पद संपल्यानंतर तिने पुन्हा एकदा आपलं ध्येय गाठण्यासाठी अभ्यासाला सुरुवात केली, परीक्षा दिली आणि ती आता झालेली आहे PSI आणि तीच रेवती भोसले आपल्या सोबत आहे। रेवती, काय सांगशील? महत्त्वाचं आहे की तू आता PSI झालीस, खरं तर तुझं ध्येय होतं PSI व्हायचं आणि तू आता ती पोस्ट काढलेली आहेस आणि सगळेच आनंदी दिसत आहेत। काय तुझ्या भावना आहेत? नाही, खरंच हा आनंदाचा क्षण आहे। तसं बघायला गेलं तर संघर्ष आहे एखाद्या पोस्ट पर्यंत जायला, पण आई वडिलांनी खूप सपोर्ट केल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचली आहे। कारण का शक्यतो मुलींचं कसं असतं, शिक्षण झालं की थोडा 1-2 वर्ष जॉब करा आणि नंतर मग लगेच लग्नाच्या माग लागतात। पण पप्पांनी मला आणि माझ्या बहिणीला, आमच्या दोघांच्यातला चार्म बघितला, पहिलं करिअरला महत्त्व दिलं। अपयश येऊ यश येऊ, पप्पांचं वाक्य असं, अपयश येऊ यश येऊ, आम्ही तुमच्या सोबत। मला एक बहीण आहे आणि 2 भाऊ आहेत। माझी एक बहीण PhD झाली आहे ती आणि ती आता असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन झाली आहे। एक भाऊ आहे, तो पण जॉब करतो, दादा म्हणून एक भाऊ आहे। म्हणजे कुटुंबाचं बॅकग्राऊंड असं सामान्य कुटुंब जसं असतं तसंच आहे, पण आई वडिलांचा दृष्टिकोन एवढा मोठा होता की मुलगा आणि मुलगी कधी भेद केला नाही। प्रतापला आणि मला तर वाटते आमच्या दोघींना एवढं फ्रीडम दिलं तेवढं माझ्या भावाला प्रतापला त्यांनी दिलंच नाही। त्याच्यामुळे मी आज या पदापर्यंत येऊन पोहोचले। तसं तर 2015 पासून मी अभ्यासाला सुरुवात केली होती, पण 2015ला अचानकपणे माझा ग्रामपंचायत सदस्याचा फॉर्म भरला गेला। मग 2015 ते 2020 मी नीरा शिवतक्रार या गावची ग्रामपंचायत सदस्य म्हणून होते। या काळामध्ये भरपूर NGO स्थापन करणं, महिलांसाठी कार्यक्रम करणं किंवा आपला जनसंपर्क वाढवणं, गावासाठी काहीतरी करणं, याच्यामध्ये माझी 5 वर्ष गेली। त्या दरम्यान माझा आणि अभ्यासाचा संबंध काय आला नाही, कारण 2015ला मी जेव्हा ग्रामपंचायत सदस्याचा फॉर्म भरला तेव्हा मी STIची आणि EOCची प्रिलिम पास झाले होते, पण इलेक्शन लागल्यापासून माझा अभ्यासाचा संबंध तुटला। पण 2019ला मी महिला दिनाला एका DYSP मॅडमला बोलवलं होतं। त्यांनी तो प्रोग्राम बघितला आणि मला बोलल्या की MPSC का नाही करत। तिथून मला जरा मोटिवेशन मिळालं की एवढ्या चांगलं जर आपल्याला मोठी माणसं बोलतात तर करावं। मी परत अभ्यासाकडे आले। 2019ला पहिला अटेम्प्ट दिला PSIचा, म्हणून ती पोस्ट माझी 2 मार्कांनी गेली। वेटिंगला होती पण वेटिंग काही क्लिअर झालं नाही। मग 2022ला पहिली प्रिलिम झाली। त्यावेळेस प्रिलिम झाल्यास पप्पांना मी बोललो होते, पप्पा ही शेवटचा चान्स आहे, याच्यानंतर म्हणलं पोस्ट निघली तर करणार, नाही निघली तर परत MPSC करणार नाही। मग ऑक्टोबर 2022ला प्रिलिम झाली, त्याच एक्झामची मेन्स 2023ला झाली। 3 जूनला, आता जुलैला माझा इंटरव्ह्यू झाला आणि 6 जूनला माझं ग्राउंड झालं। या दरम्यान खूप साऱ्या इंजुरी झाल्या। ग्राउंड करताना पाय सुजायचा, स्ट्रेस फ्रॅक्चर झाले, मांड्यातले बरेच असे स्किन फाटल्या गेल्या। मला जवळजवळ डॉक्टरनी 6 महिने बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती आणि ग्राउंड माझं 1.5 महिन्यावर आलं होतं। पण मी ग्राउंडची तयारी करण्यासाठी मी कोल्हापूरला गेले होते। कोल्हापूरचे माझे कोच होते 2, एक संदीप सर आणि एक सरदार सर। त्या दोघांनी माझ्याकडून एवढी छान मेहनत करून घेतली। कशी इंजुरी मध्ये मी कशी पळून आले, काय आले, मला काही कळलं नाही। मग माझा तो प्रवास व्यवस्थित झाला आणि एवढं तर माहिती होतं की पोस्ट मिळेल मला, ह्या वर्षी पोस्ट नक्कीच मिळणार, पण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी रँक चांगली येईल। त्यामुळे मग हा आनंद अजून द्विगुणित झाला माझा। जसं रिझल्ट लागला जनरल मेरिट लिस्ट, तेव्हा असं कळतं की एक तर फर्स्ट रँक येईल SC मुलींच्यातनं, ते ओपन मधून पण रँक मिळेल मला। त्याच्यामुळे आज खरंच माझा खूप आनंदाचा क्षण आहे। खरं तर 5 वर्षाचा ग्रामपंचायतीचा सदस्य पदाचा काळ होता। हा काळ सुद्धा तुला अनुभव देणार होता, तो कसा होता, काय सांग? हा काळ असा होता की मी आहे नीरेचीच, पण मला नीरा कुठून कुठे माहित नव्हती। वॉर्ड असतात वगैरे, अभ्यासापुरतं तेवढं केलं होतं मी, पण नीरेतल्या जी जनता आहे, नीरेकर जे आहेत, पहिलाच प्रोग्राम मी केला होता सदस्य म्हणून निवडून चित्रकला स्पर्धा। त्यावेळेस मी सांगते, महिलांनी किंवा लोकांनी नीरेत एवढा मला सपोर्ट दिला। पत्रकारांनी मला विशेषतः खूप सपोर्ट दिला। माझी बातमी एवढ्या मोठ्या छापायची, ते प्रत्येक प्रोग्रामची खूप मोठी बातमी यायची, त्यामुळे माझा पंचक्रोशीत नाव झालं खूप। आणि कुठलाही प्रोग्राम असला ना तर नीरेतल्या जनतेने किंवा लोकांनी असं कधीच विचार नाही केला मुलगी
तिच्या प्रोग्रामला का जायचं. उत्स्फूर्तपणे त्यांनी त्याला माझा आत्मविश्वास तिथंच वाढला होता की कुठल्याही क्षेत्रात जरी गेलो ना आपण चांगलं काम केलं ना लोक आपल्या पाठीशी उभीच राहतात. आणि हा सगळा अनुभव मला इंटरव्ह्यूला आला. निर्भीडपणा खूप आला अंगात, आत्मविश्वास वाढला ना. आज कुठेही जरी PSI म्हणून काम करत असले ना तरी निर्याचा जो अनुभव आहे ना तो खरंच खूप काम येणार मला. खरंच आहे, तुला याचा तुझा राजकीय सुद्धा अनुभव आलेला आहे. खरं तर हा असा अनुभव घेणं फार दुर्मिळ असतं, कारण अख्खं आयुष्य घालवल्यानंतर काही जण ग्रामपंचायतीला उभं राहत असतात. तुला सुरुवातीच्या काळात ती संधी मिळाली, आता तुला PSIची संधी सुद्धा मिळालेली आहे. काय सांगशील नवीन येणाऱ्या मुलींना? नवीन येणाऱ्या मुलींना तर सांगेल, पण त्यांच्या पालकांना सांगेल, जर मुलगी खूप सिरियस असेल एखाद्या करिअर बाबत तर तिला खरंच वेळ द्या, कारण ते चमकल्याशिवाय मुली राहत नाही ना. आता तुम्ही रिझल्ट बघा, मुलींची संख्या खूप वाढलेली आहे. भले IAS IPS असू देत, CA चे रिझल्ट असू देत. आपले निरेत पण दोन मुली, एक मुलगी CA, 2 मुलं CA. त्याच्यामुळे मुलींना खूप चान्सेस आहेत, डिपार्टमेंटमध्ये पण खूप चान्सेस आहेत मुलींना. आपला आवाका वाढवा, आपला अभ्यास वाढवा आणि मुळात म्हणजे दृष्टिकोन वाढवला पाहिजे मुलींनी. आणि जर मुलींना हे पण सांगेल, जर खरंच सिरियस असेल ना तर आई वडिलांना तो आत्मविश्वास द्या. आत्मविश्वास दिला ना आई वडील तुम्हाला कधीच बॅरियर बनत नाहीत, ते तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात. आणि एक आहे, बाहेरच्या लोकांचे ताणे किती येऊ देत, अभ्यासावरून फोकसवरनं हलायचं नाही अजिबात. ते तुम्ही हल्लं नाहीत ना मग तुमच्या आई वडिलांचा जो शब्द समाजात असतो ना तो तुम्ही खरंच ठरता. आणि मला वाटते तो मी माझ्याकडून पाळला गेला. खरं तर एखाद्या काम करत असताना लोकांकडून नाउमेद केलं जाणं हे बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. मात्र आईवडिलांचा सपोर्ट असेल, आईवडिलांचं जर पाठिंबा असेल तर आपल्याला यश मिळवणं अगदी सोपं असतं, असं रेवतीनं सांगितलेलं आहे. रेवतीची आई सुद्धा आपल्याबरोबर आहे की ज्यांनी तिला चांगला सपोर्ट केला, तिला चांगलं सहकार्य केलं आणि तिच्यावर विश्वास ठेवला. काय सांगाल तुमच्या रेवतीनं आता एक चांगली पोस्ट काढलेली आहे, PSI ती झालेली आहे आणि खरं तर तुम्ही चूल आणि मूल याच जमान्यात होता आणि आता मुलीला एवढी संधी दिलेली आहे, मुलीने त्याचं सोनं केलेलं आहे. काय तुमच्या भावना आहे? या बाबतीत मी रेवतीचं अभिनंदन करते. तिच्यामुळे माझे पण स्वप्न पूर्ण झालं आहे, कारण माझं पण स्वप्न होतं PSI व्हायचं, ते माझ्या लेकीने पूर्ण केलं. खरं तर आईवडिलांचे जशी मुलांची स्वप्न असतात तशी आईवडिलांची स्वप्न असतात. मुलांच्या स्वप्नामध्ये आईवडील हे स्वतःचं देखील स्वप्न बघत असतात. रेवतीचे वडील बाळासाहेब भोसले निरेचे माजी उपसरपंच आहेत, राजकीय कार्यकर्ते आहेत, राजकीय क्षेत्रामध्येही त्यांचा चांगला दबदबा आहे. असे हे बाळासाहेब भोसले, त्यांचंही काहीतरी स्वप्न होतं, त्यांच्या मुलीनं काहीतरी नाव काढावं.